आम्ही पळशी ते शेततळ्यात हा मोठा कोबरा पडलेला आहे. आता दाखव इकडे. कर इकडे. तर हा कोबरा रेस्क्यू करण्यासाठी आम्ही इथं आलो. सर्पमित्र शरद दाभाडे हे औरंगाबादचं पूर्ण काम बघतात, सर्पमित्राचं काम करतात आणि आपलं नाव परमेश्वर पळसकर यांच्या शेततळ्यात हा साप पडला कोबरा. तर आता तो रेस्क्यू करतोय आम्ही. पकडा या, सोडू नका फक्त. सर जाऊ का? हा चला. इकडून जाय. अरे खाली फेक ना, तिथून जाईन ना खाली. चालले त्यांना सरकम खाली. पाणी कमी आहे, काही अडचण नाही आहे. सांभाळून मार का रे. मी चोपडा आहे बरं का, फक्त वरती वडा. ते पायात काही नाही तुझ्या. वडा हा जा. सांभाळून सांभाळून अरे वा, म्हातारं. दमन सांभाळून द्यावा. हात लागलं होतं पाय बरं का. अरे ती रस्सी. ए थांबा, सोडू नका, घाबरू नका तुम्ही. अरे ती रस्सी पकडा. ये सोडू नका त्याला. हां बस आरामशी. पाण्यावर ना गो बरोबर. या गोनी. तर मित्रांनो, आज कोबरा आम्ही रेस्क्यू केलेला आहे. गोनी आणा. पकड, शूटिंग चालू आहे. गोणी बी काय चांगली दिली हो तुम्ही. अरे काय गोणी दिली ती. गोनी तर चांगली द्या ना साहेब यार. तर हा साप आपण आत्ताच रेस्क्यू केला आहे पळशी येथून. तर हा जो साप आहे स्पेक्टिकल कोबरा, मराठीत नाग म्हणतो आपण याला. तर विषारी साप असतो, नंबर 1 वरच येतो तो पण. तर याच्यात न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं. आणि हे जे मी वाजवतो आहे हे का त्याला ऐकू येत नाही आहे, पण त्याला व्हायब्रेशन कळत असतं. सापांना व्हायब्रेशन कळत असतं, त्यांना कान नसतात का. आणि जे आपण फिरवलं त्याच्यासमोर तो तिकडं बघत असतो त्याला चावण्यासाठी. तर गारुडी लोक जे दाखवतात तुम्हाला बिनवर नाचतो वगैरे, तर ते सगळं खोटं असतं. तर 5 फुटाचा हा साप रेस्क्यू केला आम्ही. न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं याच्यात. हा 12, 15, 20 असे अंडे देतो हा. तर हा आपल्याकडे आढळतो स्पेक्टिकल कोबरा. एक मोनोकोल्ड कोबरा असतो, त्याच्यानंतर एक किंग कोबरा असतो. त्याची माहिती मी मागच्या व्हिडिओत दिलेली होती. किंग कोबरा हा केरळमध्ये असतो. तर हा जास्त आढळतो आपल्याकडं. तर हा चावला तर आपल्याकडं 2, 2.5, 3 तास आपल्याकडं वेळ असतो. ते तुम्ही बघितलं असेल, चावल्यावर लगेच फेस निघतो, लोक घाबरतात. पण तसं काही नसतं, ते फक्त पिक्चरमध्ये दाखवतात. ते एक मनोरंजन असतं. तर लक्षात ठेवायला. धन्यवाद.